त्यांची अधिसत्ता का नसावी हा मुद्दा अनागरिक धर्मपाल यांनी 1922 ला उपस्थित केला होता गांधीजींकडे। त्या दरम्यान बाबासाहेबांची त्यांची भेट नव्हती झाली, परंतु गांधीजी असं म्हणाले की तुम्ही धर्माचा मुद्दा पुढे घेऊन जाण्यापेक्षा आपण प्रथमतः भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी प्रथम चळवळ उभा करू। म्हणून त्यांनी डू ऑर डाय या अंतर्गत स्वतंत्र देशाला स्वतंत्र करण्यासाठी म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी हा मुद्दा टाळला। परंतु ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला 47 ला, नंतर हा मुद्दा बाजूला राहिला आणि एका वर्षामध्ये गांधींचं देखील निधन झालं। आणि नंतर अनागरिक धर्मपाल यांच्या नंतर त्यांचे शिष्य धर्मानंद कोसंबी, या धर्मानंद कोसंबी यांनी देखील हा मुद्दा उचलला, परंतु त्यांना देखील या महाबोधी महाविहाराला मुक्त करण्यासाठी अपयशाला असं तर म्हणता येणार नाही, परंतु कमी पडले। मला वाटतं 1 नाही 2 नाही तर महाबोधी महाविहाराला मुक्त करण्यासाठी लगातार 4 वेळेस आंदोलन उभं झाले आणि आता 5वं आंदोलन आहे 2025चं। तर मला वाटतं हे निश्चितच भारत सरकारला, आपल्या राज्य सरकार बिहारला याची दखल घ्यावी लागेल आणि त्याचा तात्काळ निर्णय लावावा लागेल। महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, हक्कासाठी क्रांती मोर्चात सर्वांनी सहभागी होण्याचे पूज्य भदंत शिवली शाक्यपुत्र यांचे आवाहन। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात नाही, ते बौद्धांच्याच ताब्यात असावे यासाठी जालना जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांच्या वतीने दिनांक 11 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चा धडकणार आहे। या क्रांती मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पूज्य भदंत शिवली शाक्यपुत्र यांनी केले आहे। बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। यावेळी भंते संबुद्ध, सुदामराव सदाशिवे, राजेश ओ राऊत, अण्णासाहेब चितेकर, संजय हेरकर, संजय भालेराव, महेंद्र रत्नपारखे, छायाताई हिवाळे, सत्यशिला राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। देशभरातून बौद्ध समाजाच्या वतीने या विहारासाठी लढा उभारला जात आहे। विविध बौद्ध संघटनांकडून आंदोलन केले असून केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले आहे। यामुळे जालना येथील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बुद्धगया महाबोधी महाविहार हे हिंदू पंडितांच्या तावडीतून मुक्त करून बौद्धांच्या हातात द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे। इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने महाबोधी महाविहारचे बांधकाम केले। शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधिवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरामध्ये आहे। बौद्ध अनुयायी, भिक्खू आणि जगभरातील पर्यटक तसेच शांतीचा मार्ग स्वीकारणारे बांधव येथे नेहमी येत असतात। मात्र या महाविहाराचे नियंत्रण व व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही। यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे 1992 पासून आंदोलन करत आहेत। सध्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत। त्यामुळे जालना जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी देखील न्याय हक्कासाठी आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हा कचेरीवर धडकणार आहेत। या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पूज्य भंते शिवली शाक्यपुत्र यांनी केले आहे। महाबोधी महाविहार हे बौद्धांचं होतं, बौद्धांचं आहे आणि बौद्धांचंच राहील। परंतु ते जे महाबोधी महाविहार आहे आज जरी दिसत जरी बौद्धांचं असलं तरी मात्र ते कागदोपत्री हिंदूंचं आहे, वैदिक धर्माशी निगडीत आहे। बौद्ध समाज अखिल भारतीय भिक्खू महासंघ, अखिल भारतीय भिक्खू संघाच्या याच मागण्या आहेत की जो हा बीटी ऍक्ट 1949 कायदा आहे तो रद्द करावा आणि रद्द करून संपूर्णतः त्या टेम्पलवरती किंवा महाबोधी महाविहार या संस्थेवरती भिक्खूंना घ्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की या ठिकाणी महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं। त्याचबरोबर बिहार जिल्ह्याचा जो कलेक्टर हिंदू नेहमी राहावा असं ज्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे
तर तो कायदा देखील रद्द करून त्या ठिकाणी महाराष्ट्राचा एक बौद्ध जिल्हाधिकारी राहावा, नेमावा नेहमीसाठी, अशी देखील आमची मागणी आहे. महाबोधी महाविहार हे महाराष्ट्रीयन भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यात यावं, जेणेकरून त्याची योग्य अशी देखभाल होईल. बीटी ऍक्ट 1949 नुसार महाबोधी महाविहार या बॉडीवरती जे ब्राह्मण सदस्य आहेत, हिंदू सदस्य आहेत, त्यांचा राजीनामा राज्य सरकारने, तिथल्या नितीश कुमार सरकारने घ्यावा. यावर तात्काळ त्यांनी घाई करावी, जेणेकरून लवकरात लवकर जर निर्णय झाला तर पुढील प्रक्रिया करण्यास वेळ लागणार नाही. मागण्या पूर्तीसाठी आम्ही 11 मार्च 2025 वार मंगळवार रोजी सकाळी 10 वाजेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड येथून 10 वाजेला आम्ही बुद्धवंदना घेऊन आमच्या शांती मोर्चाला सुरुवात करणार आहोत. तो मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी 12 पर्यंत पोहोचेल आणि 12 ते 3 दरम्यान ऑन स्टेज प्रोग्राम राहील.